अहिल्यानगरला 63 जागांसाठी काल मतदान पार पडलेलं आहे। तर आज मतमोजणीला थोड्याच वेळात आता सुरुवात होणार आहे। प्रशासनाकडून जय्यत तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे। खरं तर 63% मतदान जे आहे ते अहिल्यानगर महानगरपालिकेसाठी पार पडलेलं आहे। त्यामुळे आता सगळ्याच पक्षाच्या उमेदवारांची आता उत्सुकता जी आहे ती शिगेला पोहोचलेली आहे। आपण बघतो की सगळे उमेदवार असतील किंवा त्यांचे प्रतिनिधी असतील ते या ठिकाणी दाखल झालेले आहे। सगळ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे। थोड्याच वेळात कल जे आहे ते हाती येणार आहे। 68 टेबलवरती ही मतमोजणी पार पडणार आहे आणि एकाच वेळी सगळ्या प्रभागातली मतमोजणी जी आहे ती या ठिकाणी पार पडणार आहे। खरं तर यापूर्वीच 5 उमेदवार जे आहेत ते बिनविरोध निवडून आलेले आहे आणि आपण पाहू शकतो की दोन यामध्ये तीन भाजप तर 2 राष्ट्रवादीचे उमेदवार जे आहेत ते यापूर्वीच निवडून आलेले आहे आणि आता सगळे उमेदवार जे आहेत किंवा त्यांचे प्रतिनिधी आहे ते आता मतमोजणी केंद्रावरती दाखल झालेले आहे आणि सगळ्यांची उत्सुकता जी आहे ती शिगेला पोहोचलेली आहे। थोड्याच वेळात कल जे आहे ते हाती येतील आणि कोणता पक्ष सत्तेत येईल, कोण बाजी मारतो हे पण अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामॅन सह कुणाल जायकर, TV9 मराठी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।